राज्यभरात सध्या मराठा क्रांती मूक मोर्चाचं भगवं वादळ निघताना दिसतंय। संपूर्ण मराठा समाज वेगवेगळ्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलाय। विशेष म्हणजे या मोर्चाचं नेतृत्व प्रत्येक जिल्ह्यातील तरुणी करत आहेत। त्यामुळे मराठा समाजातील मुलींमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे। अशीच एक तरुणी स्वाती नखाते औरंगाबादमधल्या पहिल्या मराठा मोर्चात सहभागी झाली होती। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। ॲडव्होकेट स्वाती नखाते औरंगाबादच्या पहिल्या मूक मोर्चामध्ये सहभागी झाली होती आणि तिच्या भाषणानंतर एक चेतना प्रत्येक मराठा समाजातील मुलीमध्ये जागृत झाली। आपल्या मागण्या, आपल्यावर होत असलेला अन्याय दूर करण्यासाठी या सगळ्या मुली मूक मोर्चाच्या निमित्तानं रस्त्यावर उतरल्या। आपण तिच्याशीच आज बोलणार आहोत। काय नेमकं महाराष्ट्रामध्ये असं घडलं, मुलींना रस्त्यावर यावं लागलं, विशेषतः मराठा मूक मोर्चाच्या निमित्तानं मुली आणि तरुणाई रस्त्यावर उतरते। काय खदखदत आहे या सगळ्या तरुणाईच्या आणि मुलींच्या मनात? 13/7/2016 कोपर्डीमध्ये तिथे मुलीवर अन्याय ज्या प्रकारे झाला आणि महाराष्ट्रातल्या कोणत्याही मुलीवर असा अन्याय होऊ नये, तिथे समाज किंवा तिची जात बघू नये, मग अशा वेळी त्या मुलीवर जेव्हा अन्याय झाला आणि त्या अन्यायानंतर तिची निर्गुण हत्या झाली, मग ती कुठेतरी प्रत्येकाच्या काळजाला लागणारी होती। आणि मग मुलींचा सहभाग याच्यासाठी की मुलीवरती अन्याय झाल्यानंतर स्पेशली मुलींनी बाहेर निघावं, कारण अशी परिस्थिती कुठल्याही समाजातल्या मुलीवर होऊ नये। काय परिस्थिती सध्या तरुणाईची आहे, मुलींची आहे, जी मराठा समाजामध्ये आहे? मराठा समाज आपल्याला माहितीच आहे की मराठा समाजामध्ये म्हणजे सळसळतं रक्त आहे। प्रत्येक त्यांना माहिती आहे की कोणती मागणी कशी मागायची आहे। आपलं रक्त जरी सळसळत असलं तरी आपण समाजानुसार आपल्या मागण्या ह्या मूक मोर्चातनं मागितल्या पाहिजेत। आणि आपल्या मनामध्ये जी पण काही खदखद आहे तिची मागणी जर का आपण करताना शांततेनं केली, कारण आपण जर का शांततेनं एखादी गोष्ट मागितली आणि ती मिळत असेल तर म्हणजे आपल्याला दुसऱ्या पद्धतीचा उपयोग करायची गरज नाही। काय नेमकं चित्र आहे मराठा समाजात? नेमकं चित्र म्हणजे पूर्वीचा मराठा समाज हा फार वेगळा होता, सगळ्यांना तो माहित होता। पाटील म्हटलं कीच आपल्याला मराठा समाजाची एक चांगली स्थिती दिसायची। पण आताच्या स्थितीमध्ये म्हणजे जशी महागाई वाढली, जरा समाज बदलला, म्हणजे पाटलाची पाटीलकी तेवढी पॉवरफुल नाही राहिली। आणि आताच्या तरुणाईला हे सगळं दिसतंय की आपल्या पंजोबांनी किंवा आपल्या वडिलोपार्जित ज्यांनी जे राज्य होतं, जी स्थिती होती ती आता नाहीये। आणि कुठेतरी शिक्षणामध्ये आपण म्हणजे एक तर मराठा म्हणलं की पहिले शेतकरी आणि कुठेतरी शेतीत न येणारं उत्पन्न आल्यानंतर न मिळालेला भाव, तो जो तिथे त्याचे कुचंबना होते। आणि अशा परिस्थितीत जर का शेतकरी त्याच्या मुलाला शिकवत असेल आणि शिकवून तो शहरी भागात येऊन सगळ्या गोष्टींशी झगडत असेल आणि त्याला कुठेतरी न्यायच मिळत नाहीये, मग आरक्षणाचा मुद्दा आम्ही कधीच म्हणत नाही, तो कधीच म्हणत नाही मराठा समाज की तुम्ही दुसऱ्याचं आरक्षण काढा, दुसऱ्याच्या तुम्ही सगळ्या सवलती घ्या आणि आम्हाला द्या। आम्ही असं कधी नाही म्हटलं। आम्ही असं म्हणतो दुसऱ्याला दिलंय ना, खूप चांगलंय त्यांना तुम्ही दिलं, पण आम्हालाही द्या। सगळ्यांना प्रश्न पडतो की या आधी मराठा समाज का एक झाला नाही? चांगली गोष्ट ना, भूतो ना भविष्य मराठा समाज एकत्र झालाय। मग आधी कुणी काय केलं, कुणी काय केलं नाही, कशाला याच्यावर डिस्कशन करायचं? जमलोत ना, मग इथून एक नवीन विचारसरणी जर का समाजाला मिळून अख्ख्या महाराष्ट्राचा विकास मराठा समाजाच्या थ्रू होत असेल तर चांगली गोष्ट। समाजानं जसं स्त्रीला ठेवलं, स्त्री तशी राहत गेली, बदलत्या काळात शिक्षण दिलं गेलं, शिक्षणानुसारही ती तशी राहत गेली। आणि जेव्हा आता तरुणाई बाहेर पडते ना, मला खूप आनंद होतोय की माझ्या सगळ्या बहिणी, मी, आम्हाला ना एक समाजानं आता एक व्यासपीठ दिलंय आणि आम्हाला ना आता त्यांच्या बरोबरीचे ते धरायला लागलेत। आणि मग ह्या सगळ्या कारणांमध्ये जर का महिला वर्ग समोर येतोय, म्हणजे बघा ना, आपण म्हणतो की एक मुलगी शिकली तर 7 पिढ्यांचा उद्धार करते, आणि आता जर सगळ्या मुली बाहेर निघल्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचा आणि अख्ख्या भारताचा उद्धार होईल। नरेंद्र मोदींनी स्वच्छ भारत अभियान राबवलं, किती जणांनी ते केलं आणि किती जणांनी केलं नाही। परत मी मागे जाणार नाही, तर मला आवडत नाही पास्ट वरती बोलायला, पण मी म्हणेल की खरंच नरेंद्र मोदीला जर का बघायचं असेल की स्वच्छ भारत अभियान काय, एक दिवशी फक्त 1-2 तासाचा वेळ काढा, कोणताही एक मोर्चा अटेंड करा आणि बघा आमचा मराठा समाज जेव्हा स्वतः मोर्चामध्ये मूक मोर्चात चालतो तेव्हा इतका सुद्धा कागदाचा कचरा तिथे सापडणार नाही। म्हणजे आम्ही स्वच्छ भारत अभियान आमचा मराठा समाज कसा स्वच्छ करून दाखवतो हे त्यांना मी एक विनंती करेल। नवरात्रीच्या या निमित्तानं आपण तिचा जो जागर आहे तो जाणून घेतलेला आहे। जर्नलिस्ट महेश बागसा, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद।